इथं जोरदार सेलिब्रेशन झालं। मी ब्लॉग नाही शूट केलं, काल ती सगळ्यांना धगधग होती। सचिन ऑफिसमधून आले आणि मग मॅच बघायला बसले। सगळं जेवण वगैरे ठेवून आज रविवार आहे आणि माझी मैत्रीण आज चालले। त्या दिवशी त्यांना मी जेवायला बोलवलं होतं, गुरुवार। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आजची ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी होते आणि मस्त सूर्यास्त होते माझ्या पाठीमागे। मस्त झाले, तिथे कपडे आहेत पण त्याच्या पाठीमागे चांगलं वातावरण आहे एकदम संध्याकाळचं। आता आपल्या भारतात पाऊस पडत असतो, त्याच्यामुळं वारे इकडे तिकडे वाहतात, त्याच्यामुळे आता ओमानमध्ये पण म्हणजे मस्कतमध्ये पण थोडा थोडा पाऊस कुठे ना कुठेतरी पडत असतो। इथे जरी नाही पडला तर दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पडत असतो। आणि गरमी भरपूर आहे, खूप गरमी आहे। मी गरमीबद्दल नेहमी म्हणते, त्याचं म्हणण्याचं कारणच आहे कारण गरमी तशीच आहे। तर असते आजचा विषय असा आहे, तर आज खास ब्लॉग यासाठी आहे कारण आज तो दिवस आलाय, आज रविवार आहे आणि काल इंडिया मॅच पण जिंकली। खूप इथं जोरदार सेलिब्रेशन झालं। मी ब्लॉग नाही शूट केलं, काल ती सगळ्यांना धगधग होती। सचिन ऑफिसमधून आले आणि मग मॅच बघायला बसले। सगळं जेवण वगैरे ठेवून, काल उपवास पण होता शनिवारचा, तर ठीक आहे। दरची रील टाकली छोटीशी, त्याला खूप तिने एन्जॉय केला। पप्पाचा कप, त्यांनी क्रिकेट इथे खेळतो मस्कतमध्ये, तर त्याच्या टीमने जे कप मारले होते तो एक कप घेऊन तो नाचायला लागला। आणि आज रविवार आहे आणि माझी मैत्रीण आज चालले। त्या दिवशी त्यांना मी जेवायला बोलवलं होतं, गुरुवारी रात्री। आणि त्यांची पण सतत पॅकिंग प्लस ते इथे 30 वर्ष राहिलेली, त्याच्यामुळे त्यांची ओळखीची खूप सारी लोक आहेत इथे, माणसं उमानी आहेत, आंटी केनियाचे आहेत, अंकल आहेत ते तांझानियाचे आहेत, झंझिबारचे, तर तिथली पण इथं लोक त्यांची काही आहेत। तर सगळ्यांचे फोन सतत सगळेजण त्यांना मिळायला यायची। काल पण तसं झालं, थोडा टाइम लवकर काढून गेले पण संध्याकाळची सगळी माणसं त्यांना सतत भेटायला येत होती। मग मी नंतर तिथेच लवकर आली घरी, म्हटलं ठीक आहे भेटा तुम्ही। आणि आज जरा सकाळी लवकर उठून त्यांच्याकडे गेलो होतं कारण आता सुट्टी चालली आहे दरची, तर त्याच्यामुळे लवकर उठायचा काही प्रश्न येत नाही। तर त्यासाठी गरमी पण जास्त आहे, जर आपण नाही झोपलो तर दर सकाळी लवकर उठून मग खेळायला जायला नाटक करतो, तर त्यासाठी तर आज सकाळी त्यांना भेटून आलो। तर त्यांची पण पॅकिंग वगैरे सगळी झाली, पॅकिंग सगळं वजन वगैरे त्याने केलं नाही बॅगांचे। त्यांच्या इथं जायला काहीतरी 48 kg पर पर्सनचा आहे, म्हणजे प्रत्येक माणसाचा आहे। आणि हँड लगेज काहीतरी त्यांचा 7 kg आहे, तर असं आहे ना। आता ते फिनिशला चाललेत, कधी येणार नाही तिथे। ते काका म्हणाले की त्यांचा जो अरबाब आहे तो म्हणला की तुम्ही 2 महिने राहा, मी तुम्हाला बोलवतो, पण ते म्हणतात 2 महिन्यांनी पुन्हा नवीन सुरुवात करावी लागेल। मी आता इथं जास्तीत जास्त 5 वर्ष काम करू शकतो, त्याच्यावरती नाही, कारण वयोमर्यादा पण असते। माणसाचं शरीर कधी साथ देतो कधी नाही देत, तर त्यासाठी तर ते पण आता झाली ती पॅकिंग। मी सकाळी गेले होते भेटायला आणि आज ती लोक इथून 10:30ला निघणार आहेत इथून घरी। पण त्यांचं सामान पण काहीच गेलं नाही, म्हणजे जो फर्निचर होता तो पण नीटरित्या त्यांना विकला गेला नाही, कारण त्यांच्या अरबाबने इमर्जन्सीमध्ये सांगितलं, म्हणजे ते शेवल चालवायचे JCP, तर तोच त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला विकला तो त्या काकांना पण नाही सांगितलं। त्याचबरोबर समोरचा व्यक्ती म्हणाला की जर मला तो JCP मी घेईन पण त्याच्याबरोबर मला विजा पण पाहिजे, तर त्यासाठी मग त्या काकांना म्हणाले की तुम्ही जा। तो काय कसल्या कर्जामध्ये डुबलेला आपल्याला माहिती नाही, तेवढा जास्त काही मी विचारलं नाही त्यांना, त्या फक्त त्या अंकलनी जेवढं सांगितलं तेवढंच। तर असं आहे, ते म्हणतात की 2 महिने तो बोलते पण मला येणार नाही, कारण पुन्हा जमेपर्यंत मला 9 महिने 6 महिने निघून जातील। ते म्हटलं मी एकटे नाही येणार, मी काकीना म्हणजे त्या आंटीना घेऊनच येतील, कारण त्यांना कोणी मूल नाहीये की बाबा चला की त्यांना तिथे सोडली तर काय असं
प्लस त्यांचं झांझिबारला घर पण नाही, म्हणजे टांझानियाला त्यांचं स्वतःचं घर पण नाही, ते रेंटने राहतात. त्यांची आई केनियाला असते, सॉरी ते पण आता ऑफ झाल्या. त्यांची वहिनी, त्यांचे दादा आहेत, भाऊ आहेत. तर बस आता त्यांचा वेळ पण इथं झाला, बहुतेक संध्याकाळ तर 7 झाले, किती वाजले, 6 वाजले, अजून 4-1 तास आहेत. त्याच्यात पण त्यांना खूप लोक मिळाले येतात. मागाशी पण गेलेलो त्यावेळेस पण त्यांची अंकलच्या गावची टांझानियाची लेडी आली होती. ते थोडा त्यांचा लँग्वेज वेगळा होता, अरेबिक म्हणजे समजते की बाबा काय बोलते. ही त्यांची झांझिबारची वेगळी होती, बांबोसारखी भाषा. तर बस त्यांचं फर्निचर कुठली स्वाहिली बांबो प्रत्येक वर्ड काय असे यूज करत होतं का माहिती नाही. तर त्यांचं सामान पण तसंच, बरंचसं सामान त्यांच्या रूममध्ये असं झालं. आता आपण रूम सोडणार म्हणजे जो ओनर असणार किंवा जो क्लिनर असणार तो रूम त्याला ती साफ करावी लागणार, कारण तिथं नवीन भाडे करू येणार त्यासाठी. मग ते असंच असतं, मग या वस्तू सगळ्या इकडे तिकडे. टाईम असला तर माणूस वेळेत कोणी पण विकतो, नाहीतर मग अशाच पडून. ते मला बोलते रिंकू सगळं सामान इथंच पडून राहिलं नाही, अर्धा सामान त्यांनी असाच कमी पैशामध्ये देऊन टाकलं, म्हणजे त्यात काहीच फायदा नाही. मुलीला असू दे, काही हरकत नाही. आता काय करणार मग, असं झाल्याच्या नंतर 4 दिवसात कोणी व्यक्ती घेत नाही. घेणार जरी असलं तर मग प्रत्येकाला अशी नाटकं येतात, म्हणजे फ्रीचं दिलं तर सगळेजण घेतात, नाही विकत दिलं तर कोणीच नाही घेत. तर आज चालल्यात त्या. सचिन पण म्हणले, त्यांचाच मन ते काय म्हणले की मी लवकर येतो, बघूया कधी येते. संध्याकाळचा सूर्यास्त होतोय. पूर्ण प्रकाश येतोय, सनसेटची लाईटची काहीच गरज नाही बसत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काल आंटी त्या निघून गेल्या केनियाला. रात्री त्यांचा अरबाब आला होता 11, सव्वा 11ला न्यायला. तर सगळीजणं होती तिथं बसलेली, त्यांना सगळे ड्रॉप करायसाठी म्हणजे थांबलेले. शेवटचा फेअरवेल होता त्यांचा. सगळे म्हणजे इथले नेबर्स आहेत ते सगळेजण आलेले त्यांना तिथं सोडायला. खूप वाईट वाटलं. जाता जाता त्या आंटी पण रडल्या आणि त्या अंकलच्या पण डोळ्यातून अश्रू येत होते, कारण त्यांनी एवढी वर्ष इथं मस्कतमध्ये, ओमानमध्ये काढली होती. 30-35 वर्ष खायची कामं नाही. त्या आंटीने पण जवळपास बरीच वर्ष इथं लग्न केल्याच्या, त्या अंकल इथं लग्न केल्या आधीच राहत होते. लग्न झालं त्याच्यानंतर आंटीना पण इथंच घेऊन आले. तर बराच काळ त्या दोघांचा इथं म्हणजे मस्कतमध्ये प्लस निझवामध्ये गेला. तर त्यांचे बरेचसे फ्रेंड काल शेवटपर्यंत त्यांना भेटायला येत होते. ज्यांना जसं जसं समजत होतं तर फोनवरती किंवा प्रत्यक्षात भेटायला येत होते. सगळ्यांना लय भारी वाटत होतं, कारण अचानकच चाललेले सोडून. झालं पण तसंच. शेवटला नंतर त्यांच्या अरबाबला पण खूप खराब वाटलं. तर बस गेल्या. इथून झांझिबार किती तासाचा, 8 तासाचा प्रवास आहे त्यांचा. नॉनस्टॉप नाही, एक स्टॉप आहे त्यांचा, काहीतरी नाव घेतलं त्यांच्या तिकडचंच आहे. तिथे त्यांची 2.5 तासाची वेटिंग आहे. त्याच्यानंतर तिथनं कनेक्टिंग त्यांची फ्लाईट आहे. लगेज त्यांचा तिकडंच झांझिबारला मिळणार आहे. फक्त हँड लगेज कॅरी करायचं होतं त्यांना टांझानियाला. 8 तासाचा प्रवास, पण त्याच्यामध्ये आणखीन 2 तास, म्हणजे 9, 10, 10:30, 11:30, 1:30-2 वाजेल. ते म्हणाले की, मी म्हटलं त्यांना की पोचल्यानंतर डायरेक्ट मेसेज करा, मध्ये नका करू. सगळ्यांना खूप भरून आलेले ते चालले होते त्यावेळेस, कारण ते असायच्या सकाळी बाहेर पडायच्या तर सगळ्यांची मुलं बाहेर पडायची त्यांच्या भरोश्यावरती, त्या आहेत, वयस्कर आहेत, तर सगळ्यांवरती लक्ष ठेवतील. तर चला, हा ब्लॉग मी इथेच आता एंड करते. सो उद्या भेटू.